नमस्कार, मी रुचिता. ॲग्रोमध्ये आपल्या सर्वांचं स्वागत. हुमणी कीड किती विध्वंसकारी आहे हे काय आपल्याला वेगळं सांगायची गरज नाही. ही कीड तर पीक असताना त्यावर हल्ला करते, पण तिचे जे भोंगरे आहेत ते मात्र उन्हाळ्यात एक पाऊस पडला की डोकं वर काढतात. ते म्हणतात ना, नंतर औषध उपचार करण्यापेक्षा आधीच काळजी घेतलेली कधीही चांगली. तसंच हे हुमणीच्या भुंगऱ्यांचं आहे. पण कसं करायचं त्यांचं नियंत्रण पाहूयात आजच्या या व्हिडिओमधून. साधारणतः भुंगरे वर येण्याचा काळ हा पहिल्या वळवाच्या पावसानंतर म्हणजेच मे-जून महिन्याचा असायचा. पण सध्या सतत बदलणाऱ्या वातावरणामुळे आणि काही दिवसांपूर्वी झालेल्या अवकाळी पावसामुळे हुमणीचे भुंगरे पुन्हा वाढण्याची शक्यता आहे. पण हे ऐकून आपल्याला आपसूक प्रश्न पडतो, हे भुंगरे बाहेर पडतात आणि अचानक येतात, मग ते नेमके असतात तरी कुठे? हे जाणून घेण्यासाठी आपल्याला हुमणीची जीवन अवस्था समजून घ्यावी लागेल. तर हुमणी किडीच्या अंडी, अळी, कोश आणि भुंगेरे या 4 अवस्था असतात. त्यातल्या पहिल्या 3 म्हणजे अंडी, अळी आणि कोश या जमिनीत असतात आणि भुंगेरे हे जमिनीच्या बाहेर हवेत असतात. त्यामुळे हुमणीचे भुंगेरे जमिनीत सुप्त अवस्थेत असतात आणि भुंगेऱ्यांसाठी पोषक वातावरण झालं की ते बाहेर येतात. पोषक वातावरण म्हणजे जमिनीतला जास्त ओलावा किंवा जमिनीचं वाढतं तापमान आणि पाऊस. हे भुंगेरे जमिनीच्या बाहेर सहसा संध्याकाळी 6:30 ते 7:30 दरम्यान येतात. तेव्हा नर आणि मादीचं मिलन होतं. नंतर हे भुंगेरे कडुलिंब, बोर, शेवगा किंवा बाभळीच्या झाडांवर पाने खाण्यासाठी बसतात आणि त्यातले मादी भुंगेरे सकाळी सूर्योदयापूर्वी जमिनीत एकेरी पद्धतीने 7 ते 12 सेंटीमीटर खोलीवर अंडी घालतात आणि ही काही एकदाच नाही तर जवळपास 2 ते 3 आठवडे मादी दररोज 5 ते 6 अंडी घालत असतात. ही अंडी साबुदाण्यासारखी लांबट आणि गोल असतात आणि यातून हुमणीच्या अळ्या जन्माला येतात. त्यामुळे भुंगेऱ्यांचं नियंत्रण करणं म्हणजे पुढच्या पिढीवर आळा घालण्यासारखं आहे. कसं करायचं हे नियंत्रण तेही पाहूयात. आपण हे तर पाहिलं की भुंगेरे संध्याकाळच्या वेळात बाहेर येतात आणि झाडांवर बसतात, तर तेव्हाच आपल्याला या उपाययोजना करायच्या आहेत. संध्याकाळी 7 नंतर शेताजवळचा निम, बोर, पेरू, बदाम, जांभूळ, बाभूळ, उंबर या झाडांवर भुंगेरे दिसू लागतात. झाडाखाली एक प्रकाश सापळा, हेक्टरी 5 याप्रमाणे सापळे लावायचे. प्रकाश सापळ्यात अडकलेले भुंगेरे डिझेल किंवा रॉकेल मिसळलेल्या पाण्यात टाकून नष्ट करायचे किंवा कडुनिंब सारख्या झाडाखाली पाण्याचं पसरट भांड ठेवायचंय, पण त्यामध्ये रॉकेल मिसळायचंय आणि त्यावर एक विजेचा बल्ब लावायचा आहे. विजेच्या प्रकाशाकडे भुंगेरे आकर्षित होतात आणि पाण्यात पडून मरतात. याशिवाय थोडी अजून रात्र झाली म्हणजे साधारणतः 8:30च्या सुमारास तुम्ही भुंगेरे बसलेल्या झाडांखाली प्लास्टिकचा कागद अंतरा आणि झाड हलवून भुंगेरे खाली पडा आणि कागदावर पडलेले भुंगेरे गोळा करून पुन्हा रॉकेलच्या पाण्यात टाका. याशिवाय प्रकाश सापळ्यांच्या बरोबरीने शेतकरी कामगंध सापळ्यांचाही वापर करू शकतात. त्यामध्ये हुमणीचा ल्युर वापरायचा आहे आणि एकरी 4 याप्रमाणे सापळे लावायचे. याशिवाय आणखी एक सोपी ट्रिक तुम्ही करू शकता, ते म्हणजे कडुलिंबाच्या डहाळ्यावर रासायनिक कीटकनाशक फवारायचे आणि शेतामध्ये जागोजागी हे डहाळे ठेवून द्यायचे. ते खाऊनही भुंगेरे मरून जातात. याशिवाय भुंगेरे मारण्याची आणखी एक पद्धत आहे, ते म्हणजे एरंडीच्या बियांचा सापळा. आता तो कसा तयार करायचा तेही सांगते. आधी तर बारीक 1 किलो एरंडी बिया, 50 ग्रॅम ईस्ट पावडर, 50 ग्रॅम बेसन पीठ आणि अर्धा लिटर ताक हे सगळं मिश्रण 2 लिटर पाण्यामध्ये भिजवून 2 ते 3 दिवस आंबवून घ्यायचंय. तयार मिश्रणाची 5 लिटर मातीच्या मडक्यात एकरी 5 मडकी याप्रमाणे मातीमध्ये ठेवायचे. याकडे भुंगे आकर्षित होतात आणि मरतात. फक्त या भुंगेऱ्यांच्या नियंत्रणासाठी एक महत्त्वाची गोष्ट आहे, ती म्हणजे भुंगेऱ्यांचं नियंत्रण शेतकऱ्यांनी सामूहिकपणे केलं तर भुंगेऱ्यांचा प्रभावी बंदोबस्त होतो. तुम्हाला ही माहिती कशी वाटली हे आम्हाला कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा आणि अशाच शेतीविषयक आणि नवनवीन माहितीसाठी ॲग्रोवनला सबस्क्राईब आणि फॉलो करायला विसरू नका.